महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचा एक पुन्हा नवीन अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करायचं आहे तेही महापारेषणमध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे इलेक्ट्रिशियनमध्ये त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे अप्रेंटिसशिप करण्याची. आता नेमकं त्याच्यामध्ये काय काय डिटेल आहेत ते सर्व तुमच्याशी शेअर करतो. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला. ठीक आहे. आता नेमकी अप्रेंटिसशिप कुठची आहे तर ती आहे महापारेषणमधली आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे तेही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये त्यांच्यासाठी ही अप्रेंटिसशिप आहे. लोकेशन जर बघितलं तर एक तुनी विभाग आहे जो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो. त्या ठिकाणी एकूण जर वॅकन्सी बघितली तर 8 वॅकन्सी आहे. ऑलरेडी याच्यापूर्वी संभाजीनगरमधल्या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा वॅकन्सी निघून गेल्या. आता ही आजची आहे एक तुनामधली, तिथे 8 वॅकन्सी आहे. किती आहे? 8 वॅकन्सी. त्याचा एक तुम्हाला अपडेट देतो. आता याचा ऑनलाईन पण तुम्हाला अप्लाय करायचं आहे, त्याची लिंक सोबतच तुम्हाला ऑफलाईन पण फॉर्म पाठवायचा आहे. त्या ऑफलाईन फॉर्मचं पण PDF म्हणजे तो जो फॉर्म आहे प्रिंट मारून पाठवायचा आहे ते सर्व आपण CST लॉन्चपॅडचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती टाकलेलं, तिथनं तुम्ही डाउनलोड करून प्रिंट मारून घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला या CST लॉन्चपॅडचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्हाला जोडून राहायचं. आणि इथे ॲडव्हर्टाईजमध्ये कुठेच असं नमूद केलेलं नाही आहे की फक्त याच जिल्ह्यातले विद्यार्थी फॉर्म भरू शकतील. पारेषणमध्ये सहसा ही अट नसते. सहसा इथे पण अट दिलेली नाही आहे, तर कोणीही अप्लाय करू शकतं. पण प्रयत्न करायचा की आपल्या जवळ राहिलं तर आपल्याला पण काय होते सोयीस्कर होतं. ठीक आहे. पण आता नंबर लागत नाही किंवा एखाद्याला तिथंच जायचं आहे तर मग तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता. ॲडव्हर्टाईजमध्ये कुठेच अट दिलेली नाही आहे. दिलेली असली तर मी तुम्हाला सांगतोच. ठीक आहे. आता कुठचं आहे? महापारेषणची अप्रेंटिसशिप आहे एक तुनी विभागातली आहे. कुठची? एक तुनी विभाग, आणि ती येते जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये. कुठे? छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता याच्यामध्ये बरंचसं काही डिटेल आहे आणि काही नवीन नाही आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर दरवर्षी सारखंच आहे, दरवेळेस सारखं आहे. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे जो तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट नंबर लागतो, हा सर्वात महत्त्वाचा आहे. या इस्टॅब्लिशमेंट नंबरशिवाय तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. त्या नंबरला नोट करून ठेवून द्यायचं. इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी इथे इलिजिबल आहे आणि एकूण 8 जागा आहे, ज्या की तुम्हाला सुरुवातीला थंबनेलवरती दिसला. आता महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते तुमच्याशी शेअर करतो. सर्वात पहिले जो तुमचा ऑफलाईन फॉर्म असणार, जे तुम्हाला प्रिंट मारून पाठवायचा आहे, त्याचा हा पत्ता आहे. तर हा पत्ता तुम्ही सेव्ह करायचा आणि याच पत्त्यावरती पाठवायचा आहे. एकतर पोस्टाने पाठवा किंवा तुम्ही स्वतः पण नेऊन देऊ शकता. हा पत्ता तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. PDF मध्ये दिलेला आहे किंवा इथनं पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुमची निवड कशी केली जाईल? निवड होणार तुमची गुणवत्तेनुसार, म्हणजे मेरिट लिस्ट लागणार. पण मेरिट लिस्ट जरी लागली तरी त्याच्यामध्ये मग तुमच्या 10वीचे % आणि तुमच्या ITIचे % असा ॲव्हरेज घेतला जातो. आता इथं बघा, भरावायची पदे किती आहे? 8 आहे. 1 वर्षाचं अप्रेंटिसशिप आहे आणि याच्यासाठी तुमचं 10वी आणि इलेक्ट्रिशियन ITI झालेलं असलं पाहिजे, जे कंपल्सरी आहे. आणि तुम्हाला जर अप्लाय करायचं असणार, सर्वात पहिले तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागतं. कुठं? apprenticeshipindia.gov.in ही जी अप्रेंटिसशिप गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यावरती पहिले ऑनलाईन अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर तो इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा, मग अप्लाय करायचं. अप्लाय झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा, अप्लाय केला त्याचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तो स्क्रीनशॉट, ते फॉर्म आणि तुम्हाला शेवटी फॉर्मच्या शेवटी डॉक्युमेंट दिसते, ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ऑफलाईन भरून पाठवायचे आणि आपली प्रोफाईल 100% क्लिअर करून ठेवायची, म्हणजे भरून ठेवायची. ठीक आहे. स्क्रीनशॉट पाठवायचा तुमच्या फॉर्मसोबत आणि कुठं पाठवायचं आहे? कार्यालयाच्या पत्त्यावर. एक तर तुम्ही स्वतः नेऊन द्यायचा आहे किंवा तुम्ही पोस्टाने पण पाठवू शकता. पण वेळ किती आहे त्याच्यावरती डिपेंड करते. वेळेवरती सर्व खेळ असतो. ठीक आहे. आता बघा, तुमचं जे सिलेक्शन होणार गुणवत्ता यादी, तुमचं ITI प्लस तुमचं 10वी या दोघांचे अर्धे % घेतले जाणार. त्याच्यानुसार आता दोघांचे अर्धे जरी % केले तरी पारेषणची एक खासियत अशी असते, पारेषणचा कट ऑफ जास्त असतो. जवळपास 75-80च्या वरती तो कट ऑफ चालतो. तर आता गरजेच नाही, कॉन्स्टंट नसतं, कधी कमी जास्त होत असतं, पण मॅक्स कट ऑफ काय असतं? जास्त असतं पारेषणच्या अप्रेंटिसशिपसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर वयोमर्यादा तुमचं 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. 38 वर्ष जास्तीत जास्त असलं पाहिजे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर 5 वर्ष तुमच्यासाठी काय असणार? शिथिल असणार. हे पारेषणचं स्टँडर्ड एज रिलॅक्सेशन आहे. जशी वॅकन्सी जेव्हा आहे ते विद्युत सहाय्यकची वगैरे, तेव्हा पण एज 43 पर्यंत दिलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर कधीपर्यंत फॉर्म अप्लाय करायचा? ऑनलाईन अप्लाय करायचा आहे 1/3 म्हणजे मार्च महिन्याच्या 1 तारखेपर्यंत अप्लाय करायचा आहे, तोही रात्री 11:59 आणि त्याच्यानंतर पोस्टाने पाठवण्यासाठी तुम्हाला 5 दिवस दिले आहे, म्हणजे 6 मार्चपर्यंत तुम्ही काय करू शकता? पोस्टाने किंवा प्रत्यक्ष त्या कार्यालयाच्या पत्त्यावरती तुम्हाला काय करायचं? त्याला नेऊन द्यायचं. ठीक आहे. ते महत्त्वाची माहिती होती. आता इथे फॉर्म दिलेला आहे. या अर्जाच्या फॉर्ममध्ये आपलं नाव,
जो अप्रेंटिसशिप पोर्टलवरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि इथे तुम्हाला कागदपत्र दिलेले आहे, कोणते कोणते आधार कार्ड, 10वीचं सनद म्हणजेच त्याला डिप्लोमा म्हणतो आपण, सोबत तुमची गुणपत्रिका कशाची 10वीची, ITIच्या 4 सत्राच्या गुणपत्रिका, आता 4 नाही ॲन्युअलवाल्यांना 2च असतात, 4 असो किंवा 2, तुम्ही ॲन्युअल असाल तर 2 गुणपत्रिका, मागासवर्गीय असलं कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला काय करायचं आहे की त्याचं कास्ट सर्टिफिकेट, दुर्बल घटक EWS मध्ये येत असाल तर EWS सर्टिफिकेट, जे काही तुमची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आणि हे जे अप्रेंटिसशिप पोर्टलवरती स्क्रीनशॉट दिलेला आहे ते स्क्रीनशॉट, आता याच्यात ॲडिशनल काय करायचं गरज नाही आहे, सांगितलं नाही आहे, पण नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल, डोमिसाईल असेल तर डोमिसाईल सोबत जोडून द्यायचं, काही फरक पडत नाही, असलं त्याला हो करायचं, नाही आहे त्याला नाही करायचं. ही माहिती होती तुमच्या अप्रेंटिसशिपची. आता जर तुम्ही महापारेषण किंवा महावितरणची च्या परीक्षेची भरती प्रक्रियेची जर तुम्ही तयारी करत असाल, म्हणजे येणाऱ्या आगामी भरत्या करता आणि तुमचं ट्रेड इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन असेल आणि जर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक थेरीचा मास्टर कोर्स आहे, जो सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एकदम उपयुक्त आहे. याची माहिती तुम्ही गुगलवरनं घेऊ शकता किंवा आपल्या यूट्यूबवरनं किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरवरनं पण घेऊ शकता, किंवा तुम्हाला काय करायचं CST लॉन्चपॅडचं ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरनं आणि जर जॉईनच करायचं झालं तर 10%चं काय करायचं कुपन कोड अप्लाय करायचं, जेणेकरून तुमच्या फीजमध्ये काय होते 10% रिड्यूस होते. ही माहिती होती कोर्सची आणि ही जी माहिती होती आपल्या अप्रेंटिसशिपची एक तुनी या विभागाची. ठीक आहे, आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत याला शेअर करायचं आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं. या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.